नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत एक गोडशी गोष्ट, प्रामाणिक खारुताईची. चला तर गोष्ट सुरू करूया. एका घनदाट जंगलात चिंटू नावाची एक छोटी खारुताई राहत होती. चिंटू खूपच प्रामाणिक आणि मेहनती होती. दररोज ती झाडाझाडांवर उड्या मारून आपल्यासाठी बदाम, शेंगदाणे गोळा करत असे. एके दिवशी चिंटूला जंगलात सोन्याचा नाणे सापडला. ती विचारात पडली. हे नाणे माझं नाही, कोणाचं तरी हरवलं असेल. चिंटूने ते नाणे उचलले आणि जंगलात सगळ्यांना विचारू लागली. हे नाणे कोणाचं आहे का? तेवढ्यात आजोबा हत्ती पुढे आले आणि म्हणाले, अरे चिंटू, हे नाणे माझं आहे. मी ते चालताना पाडलं होतं. हे पाहून हत्ती आजोबांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, चिंटू, तू खूप प्रामाणिक आहेस. हे नाणे तुझ्यासाठी बक्षीस. पण चिंटू हसून म्हणाली. मला बक्षीस नको, मला फक्त सत्य आवडतं. हे ऐकून सगळे प्राणी खुश झाले आणि चिंटूला जंगलातील सर्वात प्रामाणिक खारुताई म्हणू लागले. या गोष्टीमधून आपल्याला काय शिकवण मिळाली? आपण नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. सत्याचा मार्ग नेहमी यश देतो.